परमेश्वराचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्याला एक सुंदर शरीर दिलं आहे. शरीर अतिशय सुंदर आहे. आरोग्यदायी शरीरासाठी परमेश्वरला धन्यवाद व्यक्त करा. तुमच्या प्रत्येक अवयवाला धन्यवाद करा. प्रत्येक गोष्टीला धन्यवाद करा. निरंतर न थांबता सतत काम करणाऱ्या शरीराला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, तुम्हाला हे सुंदर जग दाखवले. आजचा नवीन दिवस, नवीन श्वास देण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, मला वाढवलं. सुंदर गोष्टी मला तिने दाखवली, तर माझ्या आईसाठी खूप खूप ज्यांनी मला शिक्षण दिलं, कर्तृत्ववान बनवलं, माझ्या पित्याला खूप खूप माझ्या बाबाचं खूप धन्यवाद सर्वोत्कृष्ट अतिशय सुंदर दिवस धरती माता खूप 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 धन्यवाद. मला जन्म दिले, कपडा दिला, घर धान्य दिलं, झाड, निसर्ग सौंदर्य, धर्म, आहार, मंदिर, शाळा, फिरायची सुंदर सुंदर ठिकाणं दिली. तुझ्यासोबत राहून आम्ही ग्राउंडला जायला ग्राउंडच्यामधलं सकारात्मकता घेऊन आम्हाला सकारात्मकता दिली. त्या माझ्या धरती मातेसाठी धन्यवाद 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 परमेश्वरा. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या विजेसाठी, आमच्या शरीरामध्ये विराट ऊर्जा मला दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा आम्हाला सूर्य आम्हाला त्याच्यासारखं तेजोमय प्रकाशमय राहायला शिकवतं. वेळेचं पालन करणं शिकवतं. त्या सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद. हवेसाठी आमच्या विश्वास नाकातून श्वास घेतो, आम्हाला सृष्टी सौंदर्य वाढवते. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्यासाठी, जे पाणी आमचा तृष्णा भागवतं. जल, निर्मल जल शरीरामध्ये रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या द्वारे रक्त म्हणून वाहतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंट पोकळीसाठी, आकाश तत्व. त्या आकाश तत्वामुळे शरीरामध्ये जे आमच्या पोकळी निर्माण आहे, त्यांनी आम्ही नवीन नवीन गोष्टी ग्रहण करू शकतो. हातापायामध्ये असणाऱ्या त्या स्पेस एलिमेंट मुळे हातापायाची हालचाल होते, कामं होतात. त्या स्पेस एलिमेंट साठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा या सुंदर दिवसासाठी. मी सर्व शक्तिमान आहे. माझ्यामध्ये कर्तृत्ववान आहे. मी स्वतः कर्तृत्ववान आहे. मी भाग्यशाली आहे. मी कृपाशाली आहे. मी अतिशय अतिशय कुशल आहे. माझी सगळी कामे अगदी व्यवस्थित करू शकते. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी धनाचा चुंबक आहे.
मी सगळ्यांवर प्रेम करते. सगळे माझ्यावर प्रेम करतात. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे आणि माझ्याही पेक्षा जास्त पैसा मला अतिशय प्रेम करतो. सतत माझ्याकडे असतो. मी जिथे जिथे हात टाकेल तिथे तिथे मला पैसाच पैसा मिळतो. माझे सगळे व्यवसाय चारही बाजूंनी मला पैसाहीच पैसा देतात. परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. त्या मनुष्य देही रूपासाठी तुझे खरंच खूप आभार आहे. डोक्यावर हात ठेवा. मी पद्मापदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या सोबत आहे. हाताला घासायचे आहे, चेहऱ्यावर फिरवायचं आहे. परमेश्वराला हात उघडून परमेश्वराकडे बघा. त्या हाताकडे बघा. हाताच्या रेषेकडे बघायचं आहे आणि सुंदर स्मित हास्य करून परमेश्वराला आजच्या या सुंदर दिवसाची धन्यवाद द्यायचे आहे. मॅनिफेस्टेशन ओथ म्हणायचं आहे आपल्याला. सगळ्यांकडे लिहिलं आहे का? एक सेकंड. I accepted and received expected and unexpected money, revenue, sales, more sales, 10x growth, support, ease, resources, pain, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive more. It's done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more health, abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time to roll. So it is. Thank you, thank you, thank you. थँक यू एव्हरीवन. या सुंदर दिवसासाठी परमेश्वराला दोनही हात वरती करा अबंडन्स पोजमध्ये. त्याला सांगा की परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. तू आम्हाला आजचा दिवस दाखवलेला आहे. कालच्या दिवसामध्ये तुम्ही काय शिकलात? कुणाला शेअर करता येत असेल तर प्लीज शेअर करा.
काल काल जे तुम्ही क्वेश्चन आन्सर्स घेतले, म्हणजे ते हम्म. आन्सर मधून खूप काही शिकायला मिळालं. खूप आवडलं. ते उत्तर खूप मनाला भावली. खूप छान वाटलं. थँक यू सो मच. खूप खूप आवडला तो कन्सेप्ट. थँक यू प्राजक्ता कुठला? मॅम. थँक यू कीर्ती मॅम. आय लव्ह यू. गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच. कुठला क्वेश्चन होता मला नाही माहित. ते मला ऍक्च्युली समजलं. कालचा का अच्छा, कालचा जो लेसन होता तो कुठला होता? मॅम आय गेस तुम्ही काल जो जादुई घेतला धन ना MMM संपत्ती. वाला ते त्या काल म्हणतायत. मॅम आपण ते मॅजिक बुकच्या याच्यातले लहानपणापासून फ्री मध्ये जे पण काही मिळाले ते क्वेश्चन रिवाइज केलेले ना प्रॅक्टिस मध्ये. येस 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 येस, थँक्यू सो मच. येस, प्राजक्ता मॅमनी काल खूप छान प्रॅक्टिस घेतली आपली. आणि डे 6 काय होता? कामाच्या ठिकाणची जादू होती ना, हो. कामाच्या दिवशी घडणारी जादू. तर आपल्याला काय सफलता म्हणजे आपल्याला जे हे मिळतं आयुष्यामध्ये, अं, काय म्हणणार, सफलतेपेक्षा दुसरा शब्द काय आहे मराठीमध्ये? यश. यश. यस, यश, कीर्ती जी आपल्याला मिळते, त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे. कुठेही असो, कुठलाही कारोबार असो, कुठला नोकरी असो, काहीही असो, तुम्हाला आवश्यकता आहे की तुम्हाला ती कृतज्ञता व्यक्त करायची. मग तुम्ही काल दिवसभर किती वेळा कृतज्ञता व्यक्त केली, कोणी सांगू शकेल का? कधी तुम्ही बघितलं आहे की एकाच घरातले दोन व्यक्ती असतात, एक खूप श्रीमंत आणि एक थोडा नॉर्मल असतो? का असतो? तर तो ज्या परिस्थितीत असतो, जसा त्याला मिळतं त्याच्यात तो कृतज्ञ असतो. म्हणजे जसं एक एक आई आहे आणि तिला दोन मुलं आहे. एक आहे जो अ, जर आईने काही दिलं त्याला तर तो नेहमी आनंदी असतो की अरे वा आई, तुम्हाला हे दिलंस का? आणि एक असतो, हे असं होतं, मला हे नको होतं, याच्यामध्ये असं असतं तर बरं झालं असतं. एक असा नेहमी तक्रार करणारा असतो. तर जो तक्रार करणारा आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये तेवढं यश प्राप्त करू शकत नाही जेवढं जो कृतज्ञ व्यक्ती असतो. कारण आईही त्यालाच देणार आहे, म्हणजेच हा परमपिता परमेश्वर तोही त्याला देईल, की जो हर एक परिस्थितीमध्ये परमेश्वराचे आभार मानणार आहे. त्याला माहित आहे, याला याला जर मी दिलं तर हा नेहमी खुश असतो. आणि याला कितीही चांगलं मी दिलं, आज ठीक आहे हे हवं होतं, मग ते दुसरं दिलं, दुसरं नाही मग तिसरं दिलं, तरीही याची कंप्लेंट सुरूच आहे. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला तोच परीक्षा घेतो की तुम्ही खरंच कृतज्ञ आहात का? आणि जो व्यक्ती कृतज्ञ राहील त्याला यश मिळणार. फॉर एक्झाम्पल आपल्या भारतामध्येच बघा, आपले नरेंद्र मोदीजी आहेत किंवा अब्दुल कलाम आहेत, पुष्कळ लोक आहेत जे काही त्यांचं बॅकग्राऊंड नसताना ते आज कितीतरी मोठं नाव कमवत आहे. तर का? कारण त्यांच्यामध्ये कृतज्ञता आहे. त्यांना ते आभार व्यक्त करतात. त्यांना हर एक गोष्ट, ते हर एक कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कधी दोष नाही दिला कुणाला. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःवर विश्वास ठेवला. त्यांची मेहनत, त्यांचा कृतज्ञता, आणि त्यामुळे आज ते या पदावर आहेत. आणि कामाबद्दल कृतज्ञता नसेल तर ते काम तुमच्याकडून हमखास 101% एकतर ते राहणार नाही, किंवा तुम्ही कुठे ना कुठे तिथे नेहमी हे म्हणजे कमीच राहील. तुमचं जे आहे प्रमोशन म्हणा किंवा दुसरी काही गोष्ट, ती तुम्हाला नेहमी कमी जाणवेल. कारण जर मी कुठे काम करत आहे, ते जे काम आहे ती माझी लक्ष्मी आहे, ते माझं इन्कम सोर्स आहे, आणि मला माझं काम 100% देऊन चांगलंच करायचं आहे, या जर तुम्ही भावनेने काम केलं तर तुम्हाला तिथे यश मिळणार आहे. पण आज मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की जेव्हा कुठलं टीम वर्क केलं जातं किंवा कुठल्या शाळेमध्ये कोणी टीचर असेल किंवा कुठे अजूनही कुठल्याही क्षेत्रामध्ये काय होतं, नेहमी आपण विचार करतो की मीच का करू? अरे माझा कुलीग आहे, तो करेल, त्यांनी करायला पाहिजे. आणि फक्त काम दाखवण्यासाठी म्हणून बॉस समोर करणार, जेणेकरून मी गुड विल मध्ये राहिलो तर माझं प्रमोशन होईल, अशी जी भावना ठेवून असे जे
कनिंगनेस ठेवून जेव्हा कोणी काम करतं त्याला कधीच यश मिळत नाही. मला काम मिळालंय, मला करायचं आहे, ठीक आहे, मी एक एक्स्ट्रा काम केलं तर काय, माझं तेवढीच मदत होईल. मी मी म्हणजे जेव्हा तुम्ही असंच राहून काम कराल तेव्हा तुमच्या पदरामध्ये यश पडणारच आणि मिळणार. कामाबद्दल अनसॅटिस्फॅक्शन, हे असंच होतं, हे असंच पाहिजे होतं, ह्यामुळे तुम्हाला कधीही कामामध्ये कोणालाच यश मिळत नाही. माझा हा जिवंत म्हणजे रिअल एक्झाम्पल माझ्या लाईफचं मी तुम्हाला सांगितले आहे की मी डे केअर टाकलं पण आय वॉज व्हेरी अनसॅटिस्फाईड. म्हणजे मला भीती, त्याच्यानंतर मुलं येतात मग येतच नाही, आणि काही काही मग कधी असं वाटायचं की शाळाच ठीक होती, दिवसभर इथेच राहावं लागतं, खूप केअर करावी लागते. म्हणजे ह्या काही काही जे माझे न कळत मला न तेव्हा मला समजत नव्हतं, कारण की मला ही बुक मी वाचली नव्हती, तर मी माझ्या अशा कंप्लेंट्स आल्याच्या, तर ते एका वर्षातच गेलं, जे व्हायचं ते झालं. सो बी केअरफुल. तुम्ही जिथे काम करता, तुम्ही जो कुठला तुमचा व्यवसाय आहे त्याला प्रेम करा, त्या जागेला प्रेम करा. हर तुम्हाला येणाऱ्या पगारासाठी तुम्हाला कृतज्ञ व्हायचं आहे. एक एक्स्ट्रा काम केल्याने काही फरक पडत नाही. मीच का करू, मलाच का करायचंय, ती नाही करत, हा नाही करत, कुठल्याही या गोष्टीमध्ये आपल्याला राहायचं नाही आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःसोबत प्रामाणिक राहा, तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. तुमची जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही 100 दिल्या तर 100 मिळेल, 1000 दिले तर 1000 मिळणार आहे, लाख दिले तर लाख मिळणार आहे. कृतज्ञतेमध्ये कुठलीच गोष्ट अशी अतिशोक्ती म्हणून होत नाही. आणि जशी जशी तुमची कृतज्ञता राहील त्याप्रमाणे तुमची वाढ आणि घट होणार आहे स्वप्नांची. आणि स्वप्नांसारखं काम जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही करत असाल ते तुम्हाला करायचं आहे. आणि तुमचा जो अदृश्य मॅनेजर आहे त्याला सांगायचं आहे की बाबा, मी यासाठी कृतज्ञ आहे, मी चमच्यासाठी कृतज्ञ आहे, मी याच्यासाठी कृतज्ञ आहे. हर एका गोष्टीसाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. सो दिस वॉज द एक्सप्लेनेशन फ्रॉम यस्टरडेज क्लास. दीपक सर, तुम्ही काही शेअरिंग आहे का? तुम्ही काल काही बोललात का? हा, जॉबसाठी मी ऍक्च्युली लिहिलंय फार. जेवढे लोकांनी मला सिलेक्ट केलं इंटरव्ह्यूज मध्ये, त्याच्यासाठी हं, कृतज्ञता केलेली आहे. जिथे जिथे मला हँड होल्डिंग मिळालेलं आहे, सपोर्ट मिळालेला आहे, लर्निंग मिळालेलं आहे, त्याच्यासाठी हं. मी ग्रॅटिट्यूड लिहिलेला आहे. तुम्ही काल विचारला नाही का प्रश्न तुमचा मॅडमला? विचारला, त्यांनी तेच सांगितलं मला की तुम्हाला ग्रॅटिट्यूड त्यांच्याशी करायची आहे. जिथं जिथं तुम्हाला कामात यश मिळतंय, जेवढे लोक तुम्हाला सपोर्ट करतायत, सगळ्यांविषयी तुम्हाला ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे. अच्छा. So this was the first day we also said same thing we told you. आम्ही तुम्हाला हे सांगितलं होतं, प्राजक्ता मॅमने तुम्हाला हे सांगितलं की तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ग्रॅटिट्यूड करावं लागेल. तुम्हाला आठवून आठवून तुम्हाला तुम्हाला जिथून जिथून पैसा मिळाला, जिथून जिथून तुम्ही जिथे कामं केले त्या सगळ्या ऑर्गनायझेशन साठी तुम्हाला असं म्हणजे कॉन्सन्ट्रेट म्हणजे एकदम बसून चांगलं 2-3 तास बसून कंटिन्यू तुम्हाला हृदयातून व्यक्त करायचंय. मी व्यक्त केलं म्हणजे मला आता दुसरा चांगला जॉब भेटेल या उद्देशानं नाही करायचंय. खरंच तुम्हाला तेवढं ग्रेटफुल राहावं लागेल. हो. आणि काल त्यांनी पैसे मोजण्याची एक्सरसाइज घेतलेली, की आपण हम्म. कंटिन्युअस पैसे मोजायचे. तर ती एक एक्सरसाइज केलेली काल. सर, अजून एक गोष्ट मला ऍड करायची. मॅमने आपल्याला काल हे पण सांगितलं की तुम्ही जर कुणाला लहानपणापासून काही कामं दिली असतील तर त्याचं पण ग्रॅटिट्यूड करायचं. आणि ये तुम्ही आता फक्त इंटरव्ह्यू साठी म्हंटले, पण तुम्ही लहानपणापासून काय काय कामं केली आहेत किंवा आधीचे जे काही जॉब्स आहेत तुमचे, तिथे जे काम करत होते तिथले तिथले टूल्स, तिथले तुमचे फ्रेंड्स, त्या सगळ्या गोष्टींना पण ग्रॅटिट्यूड. येस 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 हा, म्हणजे कुठलाही असो, म्हणजे हेच मी सांगितलं की जिथे जिथे जॉब केला तर तिथे तुमचं एन्व्हायरमेंट काय होतं, तुमचे तुम्ही टेबल खुर्चीवर काम करत होता की तुम्ही तुमचं कम्प्युटर युज करत होता, हम्म. किंवा तुमचं म्हणजे नेचर ऑफ वर्क काय होतं त्याप्रमाणे तुम्हाला ग्रॅटिट्यूड करावं लागेल. मग ते तुम्ही कुदाडी पावडीनं तुम्ही काम करत असू दे की तुम्ही एखाद्या बुलडोजरने काम करू, इच अँड एव्हरीथिंग, हर एक छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ग्रॅटिट्यूड करावं लागेल. आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त
असं असतं की समजा आता जर मला मी एखाद्या माझ्या टेबलसाठी जर कृतज्ञता व्यक्त करत असेल माझ्या ऑफिसमधल्या, तर त्या टेबल बनवणाऱ्यापासून तर त्या लाकडापासून तर त्या हर एका गोष्टीमध्ये तुम्हाला आतमध्ये असं घुसावं लागेल की मी कशा कशासाठी अजून ग्रॅटिट्यूड लिहू शकतो. ओके, मला हे कम्प्युटर मिळालं तर माझं हे कम्प्युटर कुठल्या कंपनीचं आहे, कोणी बनवलं आहे, या सॉफ्टवेअरवाल्यानी, माझं ज्या सॉफ्टवेअरमध्ये मी काम करते त्या सॉफ्टवेअर बनवणारा किती बनवायसाठी जे जे तुम्ही म्हणजे जितकं जास्तीत जास्त, मग ते इलेक्ट्रिसिटी, वायफाय, बटन्स, कम्प्युटरच्या बटन, सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला डीपली ग्रॅटिट्यूड करावं लागेल आणि तुम्ही मनातून अजून करावं. तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली. माझ्या बाबतीमध्ये कसं आहे की माझे इंटरव्ह्यूज क्रॅक होतात सगळे, फायनल फायनल पर्यंत जातात सगळे, पण मला ऑफर लेटर अजूनपर्यंत मिळत नाही होत असं. तर त्यांनी सांगितलं की जेवढ्या HR ने तुम्हाला आतापर्यंत ऑफर लेटर्स दिलेले आहेत त्यांचे ग्रॅटिट्यूड करा. त्यांनी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की तुम्हाला काय फॅसिलिटीज मिळतात, ट्रान्सपोर्ट मिळतंय, जे काय मिळतंय त्याची सगळ्याचे ग्रॅटिट्यूड करा. तर त्याच्यावरती पण काम करतोय. थँक्यू. एनिवन एल्स, अजून कोणी काही शेअर केलं होतं काल किंवा कालच्या लेसन मध्ये? काही अजून कोणाला विचारायचं असेल तर ते विचारू शकता किंवा मग त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सुरू करूया. प्राजक्ता, ओव्हर टू यू. हा मॅम, प्रॅक्टिस सुरू करूया आता. इन केस कोणाला काही प्रश्न असेल तर कदाचित तो प्रॅक्टिस करता करता रिझॉल्व होईल असं मला वाटतं. सो लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस. आणि पहिलं हे जे आहे ते आपण आई आणि बाबांसाठी लिहितो. तर ते लिहायला सुरुवात करा तुम्ही. 5 आईसाठी, 5 बाबांसाठी ग्रॅटिट्यूड. थोडं फास्ट लिहा आज, कारण अर्धा तास बाकी आहे आपल्याकडे.
डन. कमल मॅम, एक दोन शेअर करा तुमची. झाले का लिहून सगळ्यांचे? एकच राहिले हा. हम्म. हा, एकच मिनिट. झाले. कोणाचे झाले? झाले. एक शेअर करा. अरुणा मॅम, कसं काय लिहिलंय आई आणि बाबासाठी तुम्ही? मी आभारी आहे आभारी आहे माझ्या आईची, कारण ती मला खूप चांगल्या पद्धतीने माझ्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायची. आणि मी आभारी आहे माझ्या बाबांची, त्यांनी मला माझ्या अभ्यासात कायम मदत केली, मला जिथं अडचणी येईल तिथं. वाव, खूप छान. ठीक आहे. मला माझी आई नेहमी म्हणायची, मी आभारी आहे माझ्या आईसाठी, कारण ती मला नेहमी म्हणायची की तू माझी गुरु आहेस आणि तू माझी आई आहे. ती मला म्हणायची की तू माझी आई आहेस, तू मला किती छान समजून सांगते. म्हणजे मी आणि माझी आई, आज ती नाहीये माझ्यासोबत, पण मला तिच्या हर एक गोष्टी आता रोज आठवतात. सो मॅम, आता काउंट युअर ब्लेसिंग घ्यायचा का? मी एक येस, सांगू? येस. एकच मिनिटात तृप्ती मॅम. सगळ्यांनी काउंट युअर ब्लेसिंग्स म्हणजे कालच्या दिवसातले 10 वरदानं शोधून लिहायचं आहे. हा, तोपर्यंत कीर्ती मॅम, सॉरी, तृप्ती मॅम काहीतरी शेअर करताय. थँक्यू. मला खूप आनंद वाटतो की काल मी माझ्या मम्मी सोबत शेअरिंग केलं की तू आहेस माझ्यासोबत, तर मला खूप आनंद होतो आहे. आणि काल एक निर्णय घ्यायचा होता, तर तो मी निर्णय घेऊ शकले आणि मी त्या मम्मी पप्पांसोबत शेअर केला. तर त्यांनी म्हणजे मला खरंच असं वाटलं की त्यांनी पाठ माझी थोपटली. आणि मम्मी म्हटली की कधी कधी निर्णय क्विक घेणं खूप गरजेचं असतं आणि तू जे निर्णय घेतला ते योग्य आहे. आणि म्हणजे मला खूप असं भरून आलं की आनंद वाटला, आज मम्मी पप्पा माझ्या सोबत आहेत या निर्णयासाठी आणि मी जो घेतला तो योग्य आहे. ते पण खूप आनंददायी होतं माझ्यासाठी. थँक्यू. खूप छान तृप्ती मॅम, थँक्यू फॉर शेअरिंग. आणि ते आता ग्रॅटिट्यूड मध्ये लिहिताना मला खूप आनंद देत होतं, खूप छान वाटलं, खूप मस्त. थँक्यू तुम्हाला दोघींना. थँक्यू फॉर प्रॅक्टिस. अरुणा मॅम, लिहा. हम्म. ब्लेसिंग्स लिहून झाले का? नाही नाही. हा हा, लिहा. म्हणून सांगत असतो कॅमेरा ऑन ठेवा, म्हणजे आम्हाला लक्षात येतं कोण नुसतंच कॅमेऱ्याकडे बघतंय, कोण लिहितंय. कालच्या दिवसात झालेल्या गोष्टी लिहायच्या का आपल्याला सगळं वाटेल तसं, म्हणजे हा, कुठले म्हणजे पण जे लिहायचे? पण आठवेल ते लिहा. हम्म. 10 वरदानं शोधायची आहेत. कालचं माझं रिसेंट, मी माझ्या मावशीची खूप आभारी आहे, कारण तिने मला आवड्याचं जॅम आणि लोणचं कसं बनवायचं ते शिकवलं. वाव. 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 हो, छान. मी कृतज्ञ आहे प्राजक्ता मॅम तुमची, कारण तुम्ही इनविजिबल मॅनेजरच्या प्रॅक्टिस 1001 वेळा आपल्याला ग्रॅटिट्यूड बोलायचा आहे किंवा द्यायचा आहे, तो मेसेज पाठवला. त्यामुळे मी काल दिवसभर ग्रॅटिट्यूड मध्ये होती आणि तो दिवस माझा खूप आनंदी गेला. वाव, खूप छान प्रतिभा मॅम.
बाकी जे लोक कॅमेरे बंद ठेवून आहेत ते सगळे लिहित आहे ना? विद्या मॅम, वैशाली मॅम, अस्मिता मॅम, सविता पाटील मॅम, अस्मिता दिवेकर, सिया. हो, लिहित आहे मॅम. थँक्यू. शक्य असेल तर तुमचे सुंदर सुंदर चेहरे पण आम्हाला बघायला मिळू द्यायचं सकाळ सकाळ. मॅम मी एक गोष्ट शेअर करू का? हो, करा ना. आज ना आम्ही संक्रांतीचं वाण आणण्यासाठी पुण्यात रविवारपेठेत गेलो होतो. तर म्हणजे कसा आपल्याला अनुभव येतो ते मी तुम्हाला सांगते. आम्ही चौघी मैत्रिणी मिळून गेलो होतो आणि आम्ही खूप साऱ्या वस्तू बघितल्या. एका ठिकाणी आवडली म्हणजे असे पर्स वगैरे आम्ही बघितल्या ना, तिथं त्या मुलांनी आम्ही चौघी जणी वस्तू घेत होतो आणि मला एक अशी हँडबॅग ह्याची अडकवायची बॅग आवडली होती. मग त्याची कॉस्ट 180 होती. तर मग मला त्यांनी मी म्हणलं अरे थोडस कमी कर ना, दे ना डिस्काउंट, निदान थोडं तरी, असं करून त्यानं ती बॅग मला दिली 170 ला. आणि दुसऱ्या मैत्रिणीनं तिला वाण वाटायसाठी पर्स घेतल्या. तिच्यातले म्हणजे तिला 1 रुपया पहिल्यांदा म्हणले करतो कमी, आणि नंतर बिलिंगच्या वेळेला त्यांनी कमीच नाही केलं. आणि मग म्हणले त्यांना तेवढं कसं कमी केलं, आम्हाला नाही कमी केलं. म्हणजे मला ह्यातून असा अनुभव आला की आपण ग्रॅटिट्यूड करतो तेव्हा कुठे कुठे आपल्याला असं डिस्काउंट मिळतो हे लक्षात यायला लागलं. रिसेंटलीच आपण मनीचं चॅप्टर केलं ना. हा. आणि ग्रॅटिट्यूड वर्क करतोय. आपल्याकडं आपल्याकडं लोकांचं खरं खरं प्रेमानं बोलणं वगैरे पण खूप वाढले. करेक्ट. I'm so happy and grateful to Amazon and e-commerce platforms. Because of them, life has become so easy to get everything which is required. माझा आणि एक वाव मोमेंट आहे. मी 2-3 दिवसापूर्वी मनात असं म्हटलं होतं की मला कोल्ड कॉफी प्यायला मिळावी किंवा डाल्गोनाची कॉफी प्यायला मिळावी. खास तर डाल्गोनाचीच कॉफी मिळावी असं मी म्हणजे माझ्या इन्व्हिजिबल मॅनेजरला सांगितलेलं होतं की 2-3 दिवसात मला केव्हाही मिळावी प्यायला. आणि कालचं असं होतं की माझी मुलगी मला खास म्हणाली, 10th मध्ये आहे ती आता, तर तिचे पेपर सेट सोडवत होती. ती मला म्हणाली की मम्मा फ्रीज म्हणजे गुजरातीत सांगितलं तिला की तू ठेव, मी तुला आणि मला दोघींना डलगोना कॉफी करते म्हणून. कारण हे आणि मुलगा क्रिकेट खेळायला गेले होते काल. तर मी म्हंटल तुला जमणार आहे का, तुझे पेपर सेट सोडवून झाल्यावर तू थोडस फ्री राहा, कशाला करतेस. नाही मी करते म्हणाली. आणि ते खरंच इतकी सुंदर डलगोना कॉफी केली, मला खूप आवडलं. खूप छान टेस्ट, परफेक्ट कॉफी, परफेक्ट पडलेली. मी काही सांगितलं नाही तिला, तिने खूप छान बनवून दिली मला. आणि अगदी अशी मस्त गार्निश वगैरे त्याला व्यवस्थित करून डेकोरेट करून दिली. खूप छान वाटलं. थँक्यू. किती छान. तुला इनविजिबल मॅनेजर काम करतो हे सांगायचं. येस. थँक्यू. प्राजक्ता मॅडम, एकदा फक्त सगळ्यांच्या बेनिफिटसाठी फक्त इनव्हिजिबल मॅनेजरची कॉन्सेप्ट फक्त क्लॅरिटी परत द्याल का? मी 3 दिवस इन अँड आउट होतो. आज मी घरी आलोय. काय म्हणताय दीपक सर, डाऊट कसला? इनव्हिजिबल मॅनेजरची कॉन्सेप्ट जर क्लिअर करतो सगळ्यांसाठी एकदा. क्लिअर करू. इनविजिबल मॅनेजर हा एकदम
साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर विक्रम वेताळ पाहिलाय ना सगळ्यांनी, कसा त्या याच्या मानगुटीवर बसलेला असतो. सो असं समजायचं आहे की तो इनविजिबल मॅनेजर आपल्या मानगुटीवर बसलेला आहे आणि आपल्याला त्याला लाईफ मध्ये असलेली प्रत्येक चांगली गोष्ट किंवा प्रत्येक गोष्टीतलं फक्त चांगलं ऐकवायचं आहे. हे असं लक्षात घ्या. साधं सिंपल, म्हणजे माझ्यासाठी मी हेच इमॅजिन करते की कोणीतरी अगदी माझ्या कानाच्या मागे आहे आणि मला ते सतत ऐकवत राहायचंय. म्हणजे आता मी बोलती आहे इथे तरी माझ्या मनात म्हणजे असं मला फील होतं, आय डोंट नो काय या चॅप्टरची कनेक्टिव्हिटी आहे, पण हे अशा काइंड ऑफचं मी माझ्या ब्रेन मध्ये फिक्स केलंय जे मला दिवसभर सतत असं हे पण होतं. इवन मी आता हे बोलताना माझ्या अंगावर गुजबम्स पण आले की ते इतकं कनेक्टेड मी केलं आहे स्वतःला. सो इनविजिबल मॅनेजर काइंड ऑफ आपण असं हे करू शकतो, कारण बुकमध्ये पण हे सांगितलं की अदृश्य मॅनेजर. सो मी हे कन्सेप्ट घेतला आहे. सो तुम्ही कदाचित असं काहीतरी कोरिलेट केलं तरी हे हेल्प करेल तुम्हाला कंटिन्यू त्या प्रॅक्टिससाठी किंवा याच्यासाठी. कधी कधी आपण विसरून जातो, बट हे असं पर्पजफुली काहीतरी तुम्ही साईन तुमच्या ब्रेनला दिलं तर यू विल नेव्हर फॉरगेट. हा कीर्ती मॅम. ओके. हा आणि दीपक एक सरांचं मिनिट. असं आहे की इनविजिबल मॅनेजर चा त्यांचा कन्सेप्ट क्लिअर करा असं ते म्हणाले ना. तर इनविजिबल मॅनेजर इज लाईक विक्रम वेताळ. जसं आता वेताळ आहे तेव्हा तुम्ही ऍज अ फेरी म्हणून तुम्ही एक इमॅजिन करा, किंवा एक देवदूत म्हणून एक तुम्ही इमॅजिन करा की, आणि तो देवदूत तुमच्या जवळ आहे, तो सतत तुमच्या पाठीमागे आहे. आणि तुम्ही जेव्हा घरामध्ये सपोज आता तुम्ही उठल्यानंतर तुम्ही कुठे बसले, तर तुम्ही पलंगावर बसले आहात, तुम्ही चादर घेतली आहे, तुम्ही उशी घेतली आहे, तुमच्या अंगावर पांघरूण आहे, तुमच्या जवळ नाईट सूट आहे, तुमचे पाय छान आहे, तुम्ही जमिनीवर पाय ठेवू शकता. ह्यापासून सुरुवात करायची आहे. धन्यवाद ब्लँकेट आहे, धन्यवाद उशी आहे, धन्यवाद ड्रेस आहे, धन्यवाद पाय चांगले आहेत, धन्यवाद जमिनीवर पाय ठेवू शकतो, धन्यवाद. कंटिन्युअस तुम्हाला त्याला सांगायचं आहे, जेणेकरून त्याच्या नोटबुक मध्ये त्याच्या लिहिताना तो थकला पाहिजे की अरे हा व्यक्ती किती फास्ट फास्ट मला धन्यवाद धन्यवाद लिहायला सांगतो आहे बाबा. याच्यासाठी धन्यवाद, गॅससाठी धन्यवाद, पर्ससाठी धन्यवाद, या फ्लावरसाठी धन्यवाद, त्या गुंडीसाठी धन्यवाद, वॉटर फिल्टरसाठी धन्यवाद, समोर दिसणाऱ्या कबडसाठी धन्यवाद, पितळच्या भांड्यांसाठी धन्यवाद, स्टीलचे सगळे डबे दिसतात त्यांच्यासाठी धन्यवाद, त्याच्यानंतर गव्हाच्या पिठासाठी धन्यवाद, तेलाची कॅनसाठी. मला जितकं दिसून राहिलं ना माझ्या घरामध्ये, मी माहेरी आहे सध्या, तर मी सगळं सांगतेय. त्याच्यासाठी धन्यवाद, लोणच्यांच्या भरण्यासाठी धन्यवाद, मोठ्या फ्रीजसाठी धन्यवाद, वरच्या फॅनसाठी धन्यवाद, बल्बसाठी धन्यवाद, इलेक्ट्रिसिटीसाठी धन्यवाद, वायफायसाठी धन्यवाद, माझ्या हेडफोनसाठी धन्यवाद, माझ्या ड्रेससाठी धन्यवाद. कंटिन्यू तुमचं हे सुरू असलं पाहिजे. तुम्ही जिथे जिथे हात लावता, मग सकाळी उठलं तुम्ही ब्रशला हात लावता, टूथपेस्टला हात लावता, तुम्ही टॉयलेट वॉशरूमला जाता, तुमची ती सीट आहे, तुमचं फ्लशर आहे, पाणी आहे, तुमचं पोट साफ झालेलं आहे, त्याही वेळेस म्हणजे जित कृतज्ञता तुम्ही जितकी जास्तीत जास्त तुमच्या एका एका रक्ताच्या पेशीमधून आवाज आला पाहिजे की धन्यवाद. कोणी एक मारली तरी धन्यवाद, चार मारली तरी धन्यवाद द्यायचंय बस. यालाच इनविजिबल मॅनेजरच्या बुक मध्ये एंट्री होईल मग आपली, की हा धन्यवाद 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 लिहितो आहे, खूप धन्यवाद लिहितो आहे, किती कृतज्ञता व्यक्ती आहे. काही नाहीये. जसं संत तुकाराम झाले, एकनाथ झाले, हे झाले, मोठे मोठे जे संत होऊन गेले, प्रभू धन्यवाद तुझा धन्यवाद. त्यांनी जर खायला असून पण धन्यवाद. सुदामा धन्यवादच करत होता. तो त्याचा विश्वास होता माझा कृष्ण आहे. त्याला भलेही त्याच्याकडे जायला लाज वाटत होती, पण तरीही त्याचं होतं की आहे परमेश्वर, त्या वरच्यावर स्वतःला सोपून द्यायचं आणि फक्त त्याने तुम्हाला दिलं आहे. त्याने एक चॉकलेट दिलं तरी धन्यवाद, 1 रुपया दिले तरी धन्यवाद, 100 रुपये दिले तरी धन्यवाद. सगळ्यांसाठी धन्यवाद द्यायचा. आणि काही तुमच्या मनासारखं नाही झालं तरी ठीक आहे, धन्यवाद परमेश्वरा, तुझी इच्छा, काहीतरी याच्यातून चांगलं असेल. माझा हा लाईफचा खरा एक्सपिरियन्स मी एकच सांगते. मी सगळ्यांना माहिती आहे, माझ्या आईला ब्रेकडाऊन होतं, हेल्थ चॅलेंज होतं. मी माझ्या परमेश्वराला, आम्ही आमच्या मानोभाव पंथामध्ये आमच्या इथे श्रीकृष्ण मंदिर आहे आणि तिथे चिंतामणीचं एक स्थान आहे. तिथे मी माझ्या परमेश्वराला सांगितलं, परमेश्वराला माझ्या आईनं खूप पुण्य केलं आहे, तिने खूप छान काम केले तिच्या आयुष्यामध्ये. तिची जी तुला खरंच तिचं वाटतंय ना,
तर तू मला ठेवायचं असेल तर तिला उठून बसून ठेव, घेऊन जायचं असेल तर तुला लवकर न्यावं लागेल. तो परमेश्वराने माझं ऐकलं. तिला कुणाचं करावं लागलं नाही. इतका सुंदर तिचा लास्ट जर्नी झाली. ब्रह्ममुहूर्तावरती गेली, सहज गेली. तिला कुठलाही म्हणजे खूप हॅपीली ती गेली. सो आय एम रिअली ग्रेटफुल. वर्क करतं माझ्यासाठी केलं आणि आजही ती माझ्या जवळ आहे. तिथे मला ती ऐकती आहे, मला हे माहित आहे. म्हणून फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि त्याला सोपवा. सगळं सगळं चांगलं होतं. सो आज थँक्यू आम्ही थँक्यू. सकाळी 8:30 9:45 निघालो. मी 4:30 अमरावतीत पोहोचली. इट इज नॉट दॅट मच सो इझी इतकं डिस्टन्स कव्हर करणं. ते फक्त माझ्या आईची शक्ती माझ्या सोबत होती आणि म्हणून मी तिच्या जवळ पोहोचले, बघू शकले. सो करा. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं मॅडम. खूप थँक्यू. इतक्या खरंच डीप खूप मध्ये जाऊन छान. केलं. खूप मॅडम छान, खरं खूप मस्त. मी ह्यात एक ऍड करू इच्छिते. जेव्हा मॅडम आपली इच्छा पूर्ण होते, जसं की काल मी 2-3 दिवसापूर्वी कॉफीसाठी केलं होतं आणि ही माझी विश पूर्ण झाली, तर त्याच्यानंतर त्या इनविजिबल मॅनेजरला तुम्ही थँक्यू म्हणा, की थँक्यू, माझी ही इच्छा तू पूर्ण केलीस. थँक्यू. थँक्यू. आणि आता प्लीज सगळ्यांनी आपली जी कालची असाइनमेंट होती ती लिहायला सुरुवात करा. आय गेस सगळ्यांचे काउंट युअर ब्लेसिंग्स लिहून झाले असतील, राईट? माझे अर्धेच झालेत, पण मी नंतर करते पूर्ण, कारण माझं बोलण्यातच वेळ गेला. हा, तेच त्यामुळेच म्हटलं, कारण आपण बोलतो, शेअरिंग करतो, सगळे ऐकत आहे. आणि आता 5:51 ऑलरेडी झालेत. किमान 20-25 किंवा 21 तरी काउंट आपण करूया. कालच्या असाइनमेंटच्या 21 तरी लिहूया आपण, ठीक आहे? सो लेट स्टार्ट रायटिंग. आणि मी असं म्हणेल की कालचा दिवस तुम्ही स्कॅन करा किंवा तुमचं एखादं काम स्कॅन करा. स्कॅन म्हणजे लक्षात आलं ना ते हे करा, त्याच्यामधून गो थ्रू करा की कशा कशासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल, काल तुम्ही खूप छान घरामध्ये काय काय कामं केली, स्वयंपाक केला, झाडून घेतलं असेल, मग त्या झाडूसाठी आपल्या हातासाठी बोटांसाठी तुम्हाला तो छान होल्ड करता आला, कमरेसाठी वागता आलं, राईट? तुम्ही जर एक वर्किंग वुमेन असाल तर तुमच्या लॅपटॉपसाठी, तुमच्या डोळ्यांसाठी, कीबोर्डसाठी, त्या लॅपटॉपचं व्यवस्थित फंक्शनिंग, स्मूथ फंक्शनिंग होणं सुद्धा खरंच किती महत्वाचं असतं वायफायसाठी. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आता बघायच्या आहे की कशासाठी तुम्ही आभार व्यक्त करू शकता. सो लेट स्टार्ट रायटिंग. सो इन शॉर्ट, आता कीर्ती मॅम जेव्हा सांगत होत्या, एक्सप्लेन करत होत्या, तेव्हा मला खरं एक गोष्ट लक्षात आली. तुम्ही लिहा, मी ऑलरेडी 105 लिहिले आहे म्हणून मी बोलतीये. सो म्हणजे मला ही गोष्ट लक्षात आली खरं की म्हणजे हे मी कोणाला उद्देशून अजिबात बोलत नाहीये. जस्ट एक रॅन्डम थॉट माझ्या मनामध्ये आला, कोणीतरी मागे शेअर केलं होतं म्हणून, की आपण नेहमी असा विचार करतो की लाईफमध्ये कोणीतरी म्हणजे अकाउंटेबिलिटी घ्यायला हवी. सो कालचा लेसन हा असा होता की ती अकाउंटेबिलिटी ऑलरेडी इनविजिबल मॅनेजरने घेतलेली आहे. हे आपण ऍक्सेप्ट येस. करायचं आहे की आपण काय बोलतो, काय वागतो. समजा मी बोलले की मी रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करेन, पण मी करतच नाहीये, तरी बरोबर. सुद्धा मी मस्त मजेत आहे. पण असं नाहीये. आपल्याला वाटतंय की चला कोणी बघत नाहीये, पण हा जो इनविजिबल मॅनेजर आहे त्याने तुमच्या जन्माच्या क्षणापासून ती अकाउंटेबिलिटी होल्ड केलेली आहे. सो वी शुड बी व्हेरी 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 ग्रेटफुल फॉर दॅट. की नाही म्हणजे आपण असं म्हणतो की व्हेरी इझिली आपण लेट गो करतो, बट प्लीज असं नाही करायचं आहे. हे खरंच खूप खूप अनन्य साधारण महत्व आहे या चॅप्टरच्या लाईफमध्ये. सो असं कोणाकडून अजिबात अपेक्षा नको करा की कोणीतरी ती अकाउंटेबिलिटी घेईल आणि मग माझ्या लाईफमध्ये मॅजिक येतील, मग मी माझी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस पूर्ण करेल. नो, नॉट ॲट ऑल.
ती अकाउंटेबिलिटी ऑलरेडी कोणीतरी घेतलेली आहे आणि त्या एनर्जीला, त्या पॉवरला आपल्याला सरेंडर करायचं आहे. सो हे लक्षात घ्या आणि बी अ क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. ते दुसऱ्यांमध्ये नका शोधू किंवा दुसऱ्यांकडे ते हे नका देऊ. क्रिएशनचं होल्ड जे आहे ते आपल्याच हातात आहे, तुमच्याच हातात आहे. सो लेट्स युटिलाइज दॅट आणि स्टार्ट रायटिंग आणि कीप शेअरिंग. शेअर करत राहा तुम्ही कशासाठी ग्रेटफुल होताय किंवा कशासाठी तुम्ही इनविजिबल मॅनेजरला कामाला लावत आहात. प्राजक्ता मॅडम, खूप मोठा आणि आणि चांगला आणखी एक पॉईंट होता. सांगते मी तुम्हाला, इझी वे फॉर रायटिंग दिस ग्रॅटिट्यूड. तुम्ही कसं फास्ट लिहू शकाल. जस्ट मी काय केलं आता, सकाळचा जर मी चहा आठवला, ओके, माझा चहासाठी थँक्यू फॉर टी, थँक्यू फॉर टी, सॉरी, थँक्यू फॉर टी पावडर, थँक्यू फॉर शुगर, थँक्यू फॉर ज्या भांड्यात मी ते बनवलंय, थँक्यू फॉर वॉटर, थँक्यू फॉर मिल्क, ज्या गाईने दूध दिलं, ज्या माणसाने दूध काढलं, ज्याने माझ्या घरापर्यंत पोहोचवलं. म्हणजे एका चहासाठी तुम्ही इतकं करू शकता. चहानंतर तुम्ही अजून दुसरी कोणती गोष्ट, म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी आठवून एका गोष्टीवर त्याचं पूर्ण 5-5, 10-10 कंटिन्यू सुरू करा. आणि त्याच्यामध्ये असं गॅस तुम्ही सिलेंडर आहे, लायटर आहे, तुमची माचीस आहे, कशाने तुम्ही ते गॅस सुरू केला, ठीक आहे. गॅस सिलेंडर आणणारा माणूस आहे, मग पटापट तुम्हाला कोरिलेटेड होईल आणि फास्ट तुम्हाला ते आठवत जाईल. खूप छान मॅम, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तसं काल मॅम मी बाहेर फिरताना काल साबुदाणा खिचडी वगैरे खाताना सगळ्यासाठी, म्हणजे ज्यांनी बनवली, ट्रान्सपोर्ट केली, दुकानदारांना आणली, आपण पैसे देऊन खरेदी केली, सगळ्यासाठी म्हणजे ओरली केलं हे सगळं. ज्या कोणाला काल एकादशी होती, मग साबुदाणा खिचडी बनवलेली, मिरची, त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकलं, मिरे टाकले, जिरं चतुर्थी होती टाकलं. मॅडम, चतुर्थी होती मॅम. चतुर्थी का काय ते एकादशी. चतुर्थी, येस. इथे आमच्याकडे होतं खूप जणांना. मी खूप कमी खाते, मी कमी उपवास करते ना. माझी एक वाव मुवमेंट पण होती. येस, हा, काल मी एक म्हणजे मला एका क्लायंटनी बोलवलं होतं product साठी. मी त्यांच्याकडे प्रॉडक्ट घेऊन गेले, त्यांनी त्याच्यावर खूप छान प्रतिक्रिया पण दिली आणि त्यानंतर त्यांनी मला अजून 3-4 क्लायंटची नावं दिली आणि त्यांच्याशी बोलून पण दिलं. आणि आता वाव, उद्या परवा त्यांची नवीन मीटिंग होणार आहे. वाव, थँक्यू. मस्त. वाव, ग्रेट ग्रेट, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. छान तुमचं प्रोग्रेस होणार आहे. दिवसेंदिवस खूप प्रोग्रेस वाढणार आहे. सो ऑल माय क्लायंट्स आर व्हेरी गुड. एव्हरीवन गिव्हिंग मी सो मच बिझनेस. कंटिन्यू जस्ट चॅन्टिंग दिस मंत्र. कीर्ती मॅम, तुम्हाला खरंच थँक्यू. तुम्ही आता जे डीप ग्रॅटिट्यूड लिहायला सांगितलं ना, खरंच खूप फास्ट होतंय आणि खरंच थँक्यू तुम्हाला. मॅम, मला पण एक शेअरिंग करायचंय. मला ऍक्च्युली ऑफिसमध्ये खूप मोठी टास्क आली आहे मायग्रेशनची, ज्याच्यावर मी म्हणजे आधी मी ती टास्क नाही केली अशी कुठली. पण मला माहिती होतं, म्हणजे आपण आता मी ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये, तर मला असं खूप वाटत होतं की मी करू शकणार आहे, मला माहिती आहे वगैरे. आणि खरंच मी म्हणजे विदिन 3 डेज मी आम्हाला जे मायग्रेशन टास्क आली होती, सो एक सॉफ्टवेअर व्हर्जन असतं जे अपग्रेड करायचं असतं. तर मला अजिबात पण आयडिया नव्हती कसं करायचंय, काय करायचंय. पण मी आपलं हे वर्क चॅप्टर पण येणार होतं आणि मी म्हणजे खूप असं ग्रॅटिट्यूड मध्ये होती आणि असा विचार करत होती की मला माहिती आहे मी करू शकणार आहे, कसं त्यात मला पडायचंच नाहीये, पण मी करणार आहे. तर विदिन 3 डेज मी 2 वर्जन पुढे जाऊ शकलीये. सो काल माझ्यासाठी खूपच हॅपी मुवमेंट होती ती, मी जेव्हा मॅनेजर सोबत शेअर केलं आणि खूपच मते मला कौतुक वगैरे झालं आणि मला माझंच खूप छान वाटलं की मी करू शकली. सो मला अजून ते अजून अजून कौतुक मिळणार आहे तुला. अजून अजून अप्रिशिएशन तुझ्या आयुष्यामध्ये वाढणार आहे. अजून खूप 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 प्रोग्रेस होणार आहे. म्हणजे खूप मोठी टास्क आहे आणि फक्त मला जेव्हा कळलं की मला इंडिपेंडेंटली वर्क करायचंय, सो मी ऍज अन अपॉर्च्युनिटी ते ऍक्सेप्ट केलं
आणि मी हाच विचार ठेवला डोक्यात की मला करायचंय, मला करायचंय, मी करू शकणार आहे, हे मला माहिती आहे. तो मला खूपच म्हणजे छान वाटलं. हे अमेझिंग आहेत या सगळ्या फिलिंग्स की व्हेरी म्हणजे गुड, त्याआधी व्हेरी मी असं नाईस. कधीच येस. फील केलं नव्हतं जे आता मला वाटतंय. हा. येस, येस. ऍक्च्युली या असंच मॅडम, करायचं ऑल द आहे व्हेरी कुठलंही बेस्ट. काम आलं तरी. सेम या बिझनेस मॅडम, ऑल मला द पण व्हेरी बोलायचंय. स्टुडंटला पण सांगत असते. हा, बोला मॅम ना. मला पण बोलायचंय. काल बोला, बोला. तुम्ही जेव्हा तुमच्या ब्रेकडाऊन बद्दल तुम्ही आईबद्दल सांगितलं तर त्यातून आम्हाला म्हणजे खूप जास्त शिकायला मिळालं की एवढा ब्रेकडाऊन असताना तुम्ही व्यवस्थित सगळ्यांसाठी मीटिंग स्टार्ट करणं, सगळ्यांची प्रॅक्टिस घेणं, असं सगळं काही करतायत तेवढ्याच उत्साहाने आमच्याकडून करून घेतात. इव्हन कालची प्रेयर देखील खूप छान घेतली. म्हणजे मी काल घरातल्या माझ्या सगळ्या लोकांना सांगते, बघा की एवढा मोठा ब्रेकडाऊन असताना तरी सुद्धा त्या एवढ्या एनर्जीने प्रॅक्टिस करते. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी असलो की लगेच कारण देतो, हे आहे मी करू शकत नाही, ते आहे करू शकत नाही, म्हणून खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून. काही कोणतीही खरंच परिस्थिती असू दे, आपण ग्रॅटिट्यूड कधीच सोडायला नको. थँक्यू मॅम. खरंच मॅम, थँक्यू, थँक्यू सो मच कीर्ती मॅम. खरंच सोपं नाही ते स्नेहा एवढं. मॅडम, खूप तुमच्या खूप सगळ्यांची शक्ती कॉंग्रॅच्युलेशन माझ्या सोबत तुम्हाला. आहे म्हणून मी हे करते. नाही. माझे मला रिमाइंडर करण्यासाठी बेसिकली तुम्ही जे शेअरिंग दिलंय, खूप मोठं शेअरिंग आहे मायग्रेशनचं. कारण माझ्या लाईफमध्ये मी खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन केलेत ऑफिसमध्ये, आणि मायग्रेशन तर खूपच केलेत, आणि सगळे प्रमोशन जे मला मिळाले ते माझ्या मायग्रेशन मुळे मिळाले मला. तर मला रिमाइंडर दिल्यासाठी खूप खूप थँक्यू, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि जसं की धन्यवाद सर. कीर्ती मॅम, कन्सिडर दिस अन युअर मॅजिकल क्लू. युनिव्हर्सने क्लू दिलाय तुम्हाला ग्रेटफुल राहण्यासाठी अजून एक. येस, 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 येस. मी हा विचारच नव्हता केला, पण मी आता खूप ग्रॅटिट्यूड देतो त्याच्यासाठी. येस, थँक्यू. आणि हा, बोला. तर कीर्ती मॅम, तुम्ही आता ज्या फेज मधून चाललाय त्या फेज मधून काही काळापूर्वी मी पण गेली होती. जसं तुम्हाला आता तुमच्या आईसाठी निर्णय घ्यायला लागला, तसा मला माझ्या वडिलांसाठी पण डॉक्टरांनी असंच काही चॅलेंज सांगितलं होतं अरुणा त्यावेळेला. मॅम, अरुणा मॅम, शॉर्ट मध्ये शेअर करा. त्या मेमरीज आठवू नका. आपण म्हणजे तुम्ही चांगल्या याच्यामध्ये आहे तर तुम्ही वेगळ्या भावनेमध्ये जाल, म्हणून मी स्टॉप केलं. सॉरी, पण म्हणजे तुमचं लर्निंग फक्त शेअर करा की तुम्ही कसं ओव्हरकम केलं. ठीक आहे. थँक्यू सो आम्ही पण मच. भावानी तेच आम्ही पण परमेश्वराला म्हणले की त्यांचा त्रास कमी होऊ दे आणि त्यांना ह्यातून मुक्ती मिळू दे. आणि हे अनुभवलं. येस. कुठेतरी ते म्हणतात ना, राजन सर म्हणतात की युअर वर्ड्स हॅज पॉवर टू क्रिएट. आणि ते खरंच असतं की आपल्या शब्दांमध्ये खूप ताकद असते क्रिएशनची. पण आपण खूप रेअर केसमध्ये ते ऑब्झर्व करतो आणि ऍक्सेप्ट सुद्धा करतो. पण हे युनिव्हर्सल लॉ आहे की म्हणजे आपण कसं बोलतो, इवन म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जर पण आपण ऑब्झर्व केलं तर खूप असं अनावश्यक गोष्टी आपण खूप सहज बोलतो, ज्या खरंच चांगल्या बोलल्या पाहिजे त्याच्यापेक्षा. म्हणजे इवन आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा, मित्रमैत्रिणी, आपलं मूल असेल, पटकन आपण काहीतरी विचित्र बोलून जातो. बट त्यापेक्षा आपण जाणीवपूर्वक काल पण मॅमने त्यांच्या मुलाविषयी आणि विषयी सांगितलं की त्यांनी म्हणजे कसं त्या बोलतात, किंवा अरविंद सर शेअर मार्केटमध्ये मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करतात तेव्हा मॅमला आधी कसं वाटायचं आणि मॅम आता कसं बोलतात. आता काय लिहितात, त्यांना काय हवं आहे तेच ते लिहितात, किंवा त्यांना काय हवं आहे तेच ते बोलतात. सो हा जो डिफरन्स आहे, ही जी एक थिन लाईन आहे या चेंज मधली, ती क्रॉस आपल्याला करायची आहे हळूहळू हळूहळू. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विचारात हा बदल आपल्याला घडून आणायचा आहे.
6-4 झाले आहेत. हो, झाले का 21 लिहून किमान? येस, आय हॅव डन 2. 40 झाले माझे, 40. वाव, मस्त. मॅम मी काल संध्याकाळपासून स्टार्ट केले, माझे आता 350 झाले. वाव. अभिनंदन. छान. आणि एक वाव मुमेंट शेअर करायची. मी काल पहिल्यांदाच माझ्या ग्रॅटिट्यूडचं म्हणजे एक रेकॉर्ड केलं आहे की मी काल पहिल्या दिवशी 527 टोटल ग्रॅटिट्यूड लिहिले. ग्रेट स्वतःसाठी ग्रेट टार्गेट केलंय ग्रेट. मी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. Thank you. इतर सगळे लोक पण याच्याकडून काहीतरी शिकवून आपल्याला पण सुरुवात स्वतःसाठी टार्गेट छोटे छोटे द्या सुरुवातीला, पण टार्गेट देऊन व्यवस्थित कम्प्लीट करा. म्हणजे थँक्यूचा माळा जपायचीच आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. याच्याने काय होणार आहे, तुमची जी बुद्धी आहे ना, मन आहे ना, ते इकडे तिकडे धावणार नाही, ते एका जागेवर केंद्रित राहील. म्हणजे उगा मनामध्ये नको ते विचार येण्यापेक्षा थँक्यूचा मंत्र हा कधीही चांगला आहे. कारण मन चिंती ते वैरी न चिंती अशी गोष्ट असते. करेक्ट. एक छोटं शेअरिंग सांगतो मी. काल जेव्हा मी मॅडमचा क्लास चालू होता, तेव्हा सगळ्यांना त्यांनी नोटांचे बंडल मोजायला सांगितले आणि सगळेजण जे नोटा मोजत होते एंडलेसली सारख्या थँक्यू 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 थँक्यू. खूप मोठी एनर्जी क्रिएट झाली होती तेव्हा तिथे. आणि सगळेजण सगळीकडे सगळेजण पैसेच पैसे मोजतायत, पैसेच पैसे मोजतात, पैसेच पैसे मोजतायत, असा तो ओरा निर्माण झाला होता. आणि वाव. ते ऐकून बघून फार असं अबंडन्स छान, फीलिंग आली असेल अबंडन्स, तुम्हाला. खूप अबंडन्स वाटत होतं की वा वा, पैसे संपतच नाहीत अजिबात. येस. ऍक्च्युली आता दीपक सर किंवा प्रतिभा मॅम, तुम्ही मॅमच्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करताना तर तुम्ही एक स्मॉल आपल्या पार्टिसिपेंटसाठी स्मॉल स्मॉल त्याच्यातले सेशन किंवा लर्निंग तुम्ही पण घेऊ शकता. आता दीपक सरांनी जसं पैशांचं ऍक्टिव्हिटी सांगितली, आणि जर तुम्हाला इच्छा आहे की आपल्या पार्टिसिपेंट्सनी म्हणजे इकडे इकडे पण आपण असं काहीतरी केलं पाहिजे, तर तुम्ही मला किंवा कीर्ती मॅमला हे करून सांगू शकता की नेक्स्ट डे आपण असं करूया का. म्हणजे नेक्स्ट डे नाही, पण किमान त्याच्या नेक्स्ट डे तरी आपण असं तो अबंडन्स, ते जे फिलिंग आहे, ते व्हायब्रेशन्स आहे, ते इकडे पण क्रिएट करू शकतो. कारण मोस्ट ऑफ दी लोकांनी, म्हणजे इवन मी सुद्धा यासाठी ते नाही जॉईन केलंय की माझं वर्किंग आवर्स आहे आणि रेकॉर्डिंग बघून खरं तर तेवढं थोडंसं हे होतं म्हणून. सो वाय नॉट की म्हणजे ठीक आहे, तुम्ही कुठेतरी लीड करता आहेत की जे लोकांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्टिस केलंय. वी आर नॉट एक्सपेक्टिंग की होल सेशन यू नीड टू शेअर, बट किमान छोटे छोटे आता हे जे दीपक सरांनी सांगितलं, हे ऐकतानाच किती छान वाटलं. म्हणजे हे ऐकतानाच असं वाटलं की वाव, किती मस्त व्हायब्रेशन्स असतील. कारण हे मी किंवा कीर्ती मॅमने रिट्रीट मध्ये आम्ही ते फील केलेलं आहे. पैशांचा पाऊस लिटरली जेव्हा पाडतो तेव्हा काय भारी फिलिंग असतं. आता हे आपण पाऊस वगैरे नाही, पण हे जे काउंटिंग आहे, हे जे तुम्ही आता जे बोलले की काल मॅमने करून घेतलं, सो हे हार्डली 5-10 मिनिट्सचे छोटे छोटे काय बोलू शकतो, प्रॅक्टिसेस आहे जे आपले व्हायब्रेशन चेंज करायला आपल्याला हेल्प करतात. सो असं तुम्ही जर काही लर्निंग करत असाल आणि तुमची इच्छा असेल की इकडेही आपण करावं, तर प्लीज टेक अ लीड, प्लीज टेक अ इनिशिएटिव्ह टू डू दॅट. बरोबर, नक्कीच. 100% करेन मी. जेवढे मॅमने काल पॉइंटर्स मला 8 चांगले मिनिटचा वाटतात आपल्या टायमर लावून ग्रुपसाठी. करायला सांगितले. येस. काय आता सांग मला काल बोला के दीपक आर सर, ए तुम्ही. रिलेटेड पण काहीतरी इन्फॉर्मेशन बरीच डीप मध्ये शेअर केली. ऍक्च्युली मी ऑलरेडी के आर एच्या मॅम सोबत स्टडी केलेलं आहे, बट स्टील मी अजून त्याच्यावर तेवढी प्रॅक्टिस नाही केली, त्याच्यामुळे मी हे बोलू नाही शकली किंवा मला नाही त्याच्यावर अजून तेवढं हँड्स ऑन मिळालं, म्हणून मी डिस्कस नाही केलं खरं.
पण जर आता कालच्या सेशन मधून तुम्ही दीपक सर आय गेस अजून एक दोघांनी जॉईन केले आपल्या याच्यामधून, तर मग तुम्ही इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकता, कारण तुम्ही रिसेंटली मॅम कडून त्याचा डीप स्टडी केलाय, किंवा जर तुम्ही डीपली त्याच्यामध्ये डाईव्ह केलं असेल तर तुम्ही तुमचं ते नॉलेज शेअर करू शकता, की ज्याच्याने आपल्या पार्टिसिपेंट्सला अजून थोडी हेल्प होईल की खरंच ऍक्च्युअली KRA म्हणजे काय असतं, किंवा म्हणजे बरेच लोक त्यांचा KRA चुकीचाच काहीतरी डिसाईड करून त्याच्यावरती वर्क करत असतात आणि ऍक्च्युअल KRA त्यांच्या बाजूलाच राहतो, किंवा KRA म्हणजे काय हे आय गेस बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल. सो प्लीज नाही नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही, हे खूप साधं सोपं आहे. आपण एक दिवस याच्यावरती पण स्टडी करूया. बट सेम आहे की जर इथे 20-25 लोकांसमोर बोलायचं आहे तर बोलणाऱ्याला आधी पहिलं परफेक्शन पाहिजे, तेव्हाच आपण बोलू शकतो. सो होपफुली आपण आता हे KRA हा वर्ड आपल्या सेशन मध्ये इंट्रोड्यूस झाला आहे. मनीचा अबंडन्स दीपक सरांकडून आपल्याला शिकायला मिळेल. सो डेफिनेटली आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी येणार आहे. हे असं सहज म्हणून नाही या सेशन मध्ये डिस्कस झालं ऍक्च्युली. सो सम हाऊ युनिवर्स आपल्याला हे व्हायब्रेशन, हे फिलिंग्स हे कुठेतरी पाठवत आहे. सो जस्ट फील दॅट. अँड थँक्यू. कोणाला वाव मोमेंट शेअर करायचे असतील तर प्लीज शेअर करा. अदरवाईज विल जॉईन दॅट सेशन. मला एक करायची आहे. काल हा. मी माझ्या मुलीला स्विमिंग वरून आणत होती आणि काल जमाऊ गाडी नव्हती, सो आम्ही चालत आलो आणि म्हणजे आमच्या घराच्या पुढेच थोडं गुप्ताबाईच्या पुढे एक भाजीवाला काकू बसतात. तर सावी त्यांना दररोज ती चालत येते तेव्हा त्यांना बाय करते, गाडीवर असेल तरी त्यांना आवाज देऊन बाय करते जोरात. तो म्हणजे मी कधी असं एवढं बघितलं नव्हतं. पण काल माझं अचानक लक्ष गेलं, तिने जोरात त्यांना बाय केलं तेव्हा, तर त्या इतकं छान हसल्या. म्हणजे त्यांची जी चेहऱ्यावरची स्माईल होती, तर त्या स्माईल कडे खरं तर काल माझं लक्ष गेलं. आणि मी विचार केला की खरंच ना, म्हणजे आपलं इनविजिबल मॅनेजरचं झालं होतं, तो मी विचार केला की खरंच यांना माहित पण नसणार आहे की सावी नकळतपणे त्यांना किती एक छान हॅपी मुमेंट देते. कारण ती एक दिवस जरी नसली तरी मग ते आम्हाला विचारतात की आज कुठे आहे ती, आज नाही केलं बाय तिने. तो मी खरंच विचार केला, असं आपल्या बाबतीत पण आहे. असं कितीतरी लोक नकळतपणे आपल्याला आनंद देऊन जातात, पण आपला फोकस तिकडे नसतोच. तो खरंच आहे, म्हणजे आपण प्रत्येक त्या मुमेंट साठी पण ग्रेटफुल होऊ शकतो, किंवा किमान ज्या आपल्याला आठवतात त्यासाठी तरी आपण ग्रेटफुल होऊ शकतो. तो हे एक लर्निंग मला काल खूप छान मिळालं खरं तर सावीकडून, की खरंच आहे, आपण जसं जसं मोठे होत जातो या सगळ्या छोट्या गोष्टी आपण विसरतो. व्हेरी नाईस शेअरिंग. सरांच्या बेनिफिटसाठी फक्त एकच मिनिटात होतो. KRS म्हणजे मॅडम जे सांगितलं की KRS म्हणजे की रिझल्ट एरिया, आपल्याला कुठल्या कुठल्या रिझल्ट हवे आहेत आणि त्याच्यासाठी आपण कसे प्रयत्न करायचे, त्याच्यावरती आपण कसं काम करायचं आहे, दॅट इज KRS बेसिकली. तर की रिझल्ट एरियात ह्या एरियामध्ये आपल्याला रिझल्ट आणायचाच आहे, मॅन्डेटरी आणायचा आहे, त्याच्यावरती काम करायचंच आहे आपल्याला. तो आहे की रिझल्ट एरिया बेसिकली. बस मला तेवढंच क्लॅरिफिकेशन सांगायचं होतं. व्हॉट इज KRS असं त्यांनी समजावून सांगितलं. वाव, थँक्यू सो मच दीपक सर. जस्ट KRAचं काय बोलू शकतो, एक वन लाइनर एक्सप्लेनेशन किंवा एका वाक्यात दीपक सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. होपफुली आपण लवकरच डीप मध्ये त्याचा स्टडी पण करूया. आणि कोणाला अजून वाव मोमेंट शेअर करायचे असतील तर प्लीज पटापटा शेअर करा. तिकडे जॉईन करायचं आहे आपल्याला आता. माझ्यासाठी आज जाऊ दे, आता मी शेअर करते, कोणी शेअर नाही करत आहे तर. माझ्यासाठी वाव मोमेंट खरं ही आहे की आपण 2 दिवस रिलेशनशिपचं चॅप्टर स्टडी केलं, मनीचं चॅप्टर स्टडी केलं. मला काल अनएक्सपेक्टेडली 39,000 रिसीव्ह झाले. आणि काल माझ्या आईच्या आणि माझ्या हस्बंडच्या रिलेशनशिप मध्ये जे ब्रेकडाऊन होतं, मी काल खूप मॉर्निंग मध्ये खूप पीसफुली, आय गेस लाईफ मध्ये फर्स्ट टाइम एव्हर मी एवढं पीसफुली कोणाशी कॉन्व्हर्सेशन केलं असेल, मॅजिक बुक पार्टिसिपेंट सोडून. तर मी खूप खूप म्हणजे खूप
कामली ही गोष्ट डिस्कस केली त्याच्यासोबत की कशी ही एनर्जी घरामध्ये व्हायब्रेशन चेंज करती आहे किंवा मी काय प्रयत्न करते आहे की हे सगळं हॅपीली सगळं सुरळीत असावं याच्यासाठी. आणि जस्ट बिकॉज ऑफ स्मॉल एक्सपेक्टेशन्स किंवा जस्ट बिकॉज ऑफ स्मॉल मिसअंडरस्टँडिंग हे एवढे व्हायब्रेशन्स वेगळ्या लेवलला घेऊन जात आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असं. आणि त्याला खरंच ते खूप पटलं. आणि म्हणजे आय गेस विदिन 10-20 और आय गेस 30 मिनिट्स मध्ये मला हे सगळं म्हणजे इतकं मॅजिकल मोमेंट होती की म्हणजे मला सांगता पण येत नाहीये. ज्यांनी हे खूप जवळून बघितले त्यांनाच लक्षात येईल की खरंच किती छान किंवा मॅजिकल मोमेंट हे असू शकतं. आणि हे आय गेस मोर दॅन 1 इयर पेक्षा हे होल्ड केलेलं होतं दोघांनी पण. नॉट ओनली माय हजबंड, माझी आई सुद्धा 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून त्यांनी हे मिसअंडरस्टँडिंग होल्ड वाव, केलेलं खूप होतं. छान. बट जस्ट बिकॉज ऑफ माझ्या म्हणजे मी नाही म्हणणार एका दिवसाच्या प्रॅक्टिसमुळे, पण मॅजिक बुकमुळे, जस्ट बिकॉज ऑफ मॅजिक बुकमुळे हे किती मॅजिकली रिझॉल्व झालंय ना हे मी ह्या शब्दात सुद्धा नाही व्यक्त करू शकत. वाव. सो ग्रेट थँक्यू सो विक्ट्री मच. मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. खूपच आणि मस्त. हे होणार होतं, थँक्यू मी सो हे मच फॉर द सांगितलं होतं शेअरिंग. आईला. येस. आणि ऍक्च्युली समहाऊ आईचं आईचं तिचं पाहिजे सुद्धा, येस येस, शेअरिंग. ते तिचं सुद्धा मॅनिफेस्टेशन आहे कुठेतरी. तिने सुद्धा त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. आणि मला हाही विश्वास आहे कुठेतरी उमेशने सुद्धा ते केलेलं आहे. बट कुठेतरी आपल्याला हे नाही करतायत. बट काल त्या दोघांनीही ते केलं. आणि खूप छान प्रकारे आता म्हणजे माझा मुलगा मला काही प्रश्न विचारायचा, मला खूप टफ होता तो मोमेंट आन्सर करणं. बट काल मला इतकं छान वाटत होतं ना पूर्ण दिवस, म्हणजे अजूनही वाटत आहे. सो खरंच, आणि मला खरंच हे सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी मॅजिक बुक प्रॅक्टिस केलं ना, मला नेहमी मॅजिक बुकने काहीतरी खूप अबंडन्स मध्ये दिलंय प्रत्येक वेळेस. लास्ट टाइम मॅजिक बुक केली तेव्हाही मला मिळालंय, त्याच्या आधी मॅजिक बुक केली तेव्हाही मिळालंय. प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या लाईफचे जे मोठे मोठे गोष्टी असतात ना की जिथे मला मॅजिक हवं असतं, ते खरंच रिझॉल्व केलंय मॅजिक बुकने प्रत्येक प्रॅक्टिस मध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा मी कम्प्लीट करतेय प्रॅक्टिस तेव्हा. आणि आता तर असं होतंय की तुमच्या सगळ्यांमुळे माझी दोनदा दोनदा प्रॅक्टिस होती, सेशनच्या आधी एकदा आणि सेशन मध्ये एकदा. सो खरंच म्हणजे हे खूप असं मॅजिकल गोष्ट आहे जी मला मॅजिक बुक मध्ये मिळते किंवा मॅजिक बुक मध्ये मुळे मिळते. आणि थँक्यू सो मच कीर्ती मॅम की तुमच्यामुळे मला खरं तर हे एवढं डेडिकेशन पुन्हा मिळतंय प्रॅक्टिस करण्यासाठी. दोनदा दोनदा प्रॅक्टिस होते माझी. थँक्यू सो मच. आणि तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे आज हे सेशन सुरू आहेत किंवा कंटिन्यू होत आहेत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. आम्ही पण कमल ताई, थँक्यू. एवढं तुम्ही सांगा, चांगलं शेअर करा हा, तुमचा हॅपीनेस, शेअर तुमच्यामुळे करा खरंच आमचं आता. पण खूप छान अभ्यास होतोय, कारण एकट्या होत नाही तेवढं जेवढं आज हा. तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. कुठे कुठे अडकतो की लिहिताना काय लिहायचं, कसं लिहायचं, पण तुम्ही इतके छान दोघी पण सांगता की आम्ही इझिली करू शकतोय ते. खरंच मनापासून धन्यवाद. नाही, खरंच समजते खूप चांगलं. हम्म. थँक्यू. तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, तुम्ही उठून 5 वाजता इथे सेशनला हजेरी लावत आहात, हम्म. तेच कुठेतरी कमिटमेंट आहे तुमचं किंवा तेच कुठेतरी या एका चेंजची सुरुवात आहे आता. हम्म. काल तरी रात्री मॅडम लिटरली मला झोपायला 1:30 वाजला होता. मला इतकं टेन्शन आलं होतं, पण मी रात्री माझ्या सद्गुरूंना पण निवेदन ठेवलं आणि आपला मॅजिक स्टोनला पण हातात घेऊन निवेदन ठेवलं. मला सकाळी तुम्ही उठवायचंच आहे, मला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मिस नाही करायचं. आणि खरंच घेतलं करून. वाव. खूप खूप अभिनंदन दोघांचं सुद्धा. आणि मॅजिक मी मुवमेंट शेअर करत राहा. विदाउट अलार्म उठते. मी आजही कितीला उठली आहे? 3:30. मला वाटलं अरे 4 वाजले, उठली. पण मग मावशीसोबत बोलता बोलता माझा 1 तास कसा निघून गेला काही कळलं नाही. आणि मी फास्ट मीटिंग मग जॉईन केली. वाव.